प्रज्वल डाकीच्या बॅट मधून थर्डमॅन पोझिशनला हा चौकार येतोय आणि त्यामुळे धावफलकाचं अकाउंट ह्या 4 धावेनं उघडं होत आहे. ते पहिले 7 बॉल तर फेलच गेले होते. यावेळेस तंत्रशुद्ध फटका, कॅचची संभावना पहिल्यांदाच होती आणि फलंदाज बाद. रणकुलजी बघा, शिवबा आशिरे संघावरती लागोपाठ संकट आली. 3 फलंदाज या ठिकाणून परतले, फक्त चौकार लागला. परंतु जास्तीत जास्त डॉट बॉल टाकायचे, विकेट काढायच्या आणि प्रतिस्पर्ध्यांच्या फलंदाजांना अक्षरशः नेस्तनाबूत करायचं आणि त्यांच्या विकेट काढून त्यांना परेशान करायचं. हे सगळं धाड सत्र बोलतो ना गोलंदाजाचं, ते मैदानामध्ये आता सुरू असताना पाहतोय आपण. 3 विकेट 4 रन्स आणि या मैदानामध्ये कमालीची गोलंदाजी करून दाखवली ती नागेश्वर आवासने. आधी समीर, त्यानंतर त्याचा छोटा बंधू अमित पारकर, या दोघांनी सुद्धा आज आपण कमाल प्रकारातली गोलंदाजी करताना पाहिलं त्यांना. कारण समीर पारकर हा पाहिलं तर जास्तीत जास्त बॅटिंगसाठी प्रसिद्ध आहे, परंतु गोलंदाजीत पण त्याने कन्सिस्टन्सी दाखवलेली आहे. आणि अमित पारकर तर त्यांचा ओरिजिनल टॉप क्लास गोलंदाज आहे आणि त्याचं वर्चस्व ॲज ए बॉलर सर्वत्र राहत असतं. यावेळेस फटका, चेंडू हवेत राहिलाय, कॅच पकडली जाते आणि चौथा झटका बसतोय. डीजे धरणेकरची आपण काय पाहिलं तर शिवबा आशिरेच्या फलंदाजांनी 4 विकेट ज्या घालवल्या त्यामध्ये सारेचे सारे फटके लूज मारले आणि लूज फटक्यांचं परिवर्तन आपण कॅचेस मध्ये होताना पाहिलं आणि त्याच्यामुळे फलंदाजांकडे असले सातत्य मात्र आज बऱ्याच अंशी कोलमडून पडलंय. ज्याला म्हणतात ना फलंदाजीची घसरगुंडी, ती काहीशी आपल्याला बघायला मिळते आणि गोलंदाजाचं वर्चस्व, ज्याला म्हणतात ना गोलंदाजांचा बोलबाला, सध्या मैदानात आपल्याला दिसून येतोय. कमाल बॉलिंग, एक्सलंट बॉलिंग, फॅन्टास्टिक बॉलिंग, जबरदस्त बॉलिंग, क्या बॉलिंग आहे, मस्त. ऑन अ हॅट्रिक, 2 विकेट लागोपाठच्या बॉलवर घेतल्यात आणि आता ऑन अ हॅट्रिकच्या रूपामध्ये आपल्याला हा गोलंदाज काय करून पाहतो ते पाहायचं आहे. स्वरूप मात्रेनं पहिली विकेट हॅट्रिक घेतली आहे, त्यानंतर हा दुसरा गोलंदाज ठरेल का विकेट हॅट्रिक घेणारा, हे मात्र येणारा वेळ आणि काळ ठरवेल. पाहूया काय होतं मैदानात. फलंदाज तयार आहे. पुढचा बॉल अमित पारकरचा. क्या बात आहे, घुमा के खेळा आहे असं म्हटलं तरी चालेल. वेगळ्या प्रकारचा अंदाज दाखवला फलंदाजाने फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये आणि तिथे तो चेंडू फाईन लेग आणि डीप स्क्वेअर लेगच्या मधून मारण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु क्षेत्ररक्षक त्यामागे धावून चेंडू अडवून चेंडूला मैदानात फेक करे दरम्यान धावफलकावरती धावा 2 वाढल्या आणि त्या 2 धावांनी धावफलक पोहोचला मित्रांनो 6 धावा. धावा येत नाहीत, धावांचा दुष्काळ पडलाय आणि धावा न येण्याचं टेन्शन मात्र शिवबा आशिरे संघावरती सातत्यानं वाढताना दिसतंय. उलटा मारायचा प्रयत्न, जेव्हा सीधी उंगली से घी निकलता नहीं तो आप टेढ़ी उंगली करते हो और टेढ़ी उंगली से काम नहीं बनता भाईजान, तो आप पूरा डिब्बा ही तोड़ देते हो, लेकिन फिर भी काम नहीं बनता कभी कभी, क्योंकि तकदीर आपका साथ नहीं देती है. बिल्कुल सही कहा हमने. आपके जितना बेहतर बोल नहीं सकते, लेकिन कुछ तो कह सकते हैं. 99 डॉट बॉल पडलाय. आम्हाला दर्णे गुरुजी सांगतायत की आजच्या रात्रीमध्ये आपण ही 5वी मॅच आहे, 99 डॉट बॉल पडले म्हणजे गोलंदाज कम्प्लिटली सक्सेसफुल आहेत असं म्हणायला पाहिजे. परत विकेट काढतायत बॅट्समन लोकांना. काही मॅचेस मध्ये पाहिलं की पहिल्या 2 ओव्हरमध्ये मिळकतकार संघ बॅकफुटला असलेला पाहिला, पण त्यानंतर ओमकार आणि निशांत कडवे यांनी अक्षरशः धुमाकूळ बॅटिंग केली आणि धाव फलकाची जी कमाल केली ती आपण सुद्धा पाहिली आहे मित्रांनो. याची दे याची डोळा. 2 षटक संपून आपण पाहतोय की धावसंख्या झाली आहे फक्त 6 आणि 4 विकेट गेल्यात. आणि आता उंगलियों का जादूगर, जिस गेंदबाज को कहते हैं संदेश कवड़े, जिनको हम प्यार से कहते हैं सोना, गेंदबाजी के मोर्चे पर आ रहे हैं.
बेहतरीन शॉट खेला मिड विकेट रीजन में फील्डर पीछे मौजूद समीर गेंद को उठाया, जब तक बल्लेबाज गेंद को उठा के थ्रो करते बल्लेबाज ने एक आसान रन पूरा कर लिया। टीम का स्कोर 1 रन से आगे बढ़ता 7 रन 4 विकेट के नुकसान पर। मुश्किलें बहुत सामने नजर आ रही है, बल्लेबाजों को पता नहीं चल रहा कि कैसे बैटिंग करें। गेंदबाज बहुत ही चतुरता के साथ गेंदबाजी कर रहा है इस मैदान के ऊपर। इस बार भी मौका है, कॉट एंड बोल्ड, विकेट नंबर 5 डाउन डीजे। पण पाहिलं भाईजान तर 5 विकेट गेल्या, त्यामुळे अर्धा संघ तर तब्बल तंबूत परतून आलेला आहे, पण धावांची मात्र जमवाजमव त्यांना करता येत नाहीये। आणि हे संकट मात्र त्यांच्या डोळ्यासमोर दिसतंय की इथे आवाज संघ काय टाईपची बॉलिंग करतोय। पहिला समीर, त्यानंतर अमित, त्यानंतर आता संदेश गवळे, हे त्यांचे हुकमी एक्के त्रुप के पत्ते म्हणतो ना, ते 3 गोलंदाज त्यांच्याकडे आहेत आणि ती हुकूमत त्यांची ऍज ए बॉलर आज आपल्याला मैदानात ती कमाल सपशेल दिसते आहे। आणि फलंदाजांवरती पूर्णतः अंकुश ठेवला जातोय आणि त्यांच्या बॅटिंग वरती मात्र आपण नाराज असताना त्यांना पाहतोय की बॅट्समन आपली हुकूमत नाही दाखवू शकत। फक्त चौकार एक लागला थर्डमॅनला मगाशी, पण त्यानंतर विकेटच पडल्या। यावेळेस चेंडू खोदून मारायचा प्रयत्न, हा चेंडू मात्र बाउंड्रीच्या बाहेर अवश्य गेलेला पाहतो, हा चौकार आहे डीजे। आणि लॉंग ऑफच्या मधून हा चौकार फलंदाजाने मारलेला आहे, त्यामुळे आता आपण पाहिलं तर दुसरा चौकार लागलाय, परंतु धावांचं संकट अजून नक्कीच दिसतंय। इथे मात्र फ्रंट ऑफ द विकेट चेंडू सोडलाय, मागचा क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय लॉंग ऑन वाला आणि त्यांना चेंडू अडवेपर्यंत फलंदाजाची एकेरी धाव कंप्लीट होते। या एका धावेनं धाव फलक धीरे धीरे हवले हवले 5 विकेट आणि 12 धावा, 1 डझन धावा झाल्यात, पण असं करताना त्यांच्या 5 महत्वाचे विकेट फ्रंट लाईनच्या आउट होऊन तंबूत परतून आलेले आहेत। हा फार मोठा धोक्याचा प्रसंग असेल की बॅट्समन सक्सेसफुल होत नाहीये आणि गोलंदाज कमालच कमाल करताना दिसत आहेत। क्या बात है, चेंडू शॉट फाईन लेगच्या दिशेने जात असताना आपण पाहिला तर एक सिंगल धाव येते। सिंगल धावेनं आजकाल मित्रांनो काही भागत नाही। जरी लोक म्हणत असले थेंबे थेंबे तळे साचे, बूंद बूंद से भरताय सागर, परंतु ही बूंद बूंद आहे ना फार लहान वाटायला लागली आहे। कारण बॅटिंगचा जर विचार केला तर नागेश्वरावा संघाकडे 7-8 फलंदाज तोफखाना रूपामध्ये आहेत, पण अशा परिस्थितीमध्ये धावा जर शुभाश्री नाही करू शकला तर त्यांना संकटाला सामोरं जावं लागेल, हे मात्र त्यांना माहिती आहे। संकटमोचक फलंदाजी एका बॅट्समनला करावी लागेल, एका बॅट्समनला हार्दिक पांड्याचा रोल करावा लागेल, कारण तुमच्याकडे धावांचं पाठबळ कमी आहे आणि पाठबळ जेव्हा कमी आहे तेव्हा तुमच्याकडे धोका असतो आणि तुम्ही या धोक्याला जाणता सुद्धा। 3 षटकं संपली, 3 षटकामध्ये मित्रांनो 14 रन्स फक्त आल्या, त्यामध्ये 2 चौकार लागलेत, परंतु 5 विकेट गेल्या कारणाने जवळपास फलंदाजीमध्ये जे सातत्य होतं ते संपल्यात जमा आहे। पण अजून एखादा फलंदाज आक्रमक शॉट खेळू शकला तर धावांची जमावट पुन्हा होऊ शकते। पण मित्रांनो हे करण्यासाठी आपल्याकडे वेळ किती आहे, चेंडू किती आहे, तर फक्त मित्रांनो 6 बॉल बाकी आहेत आणि 6 बॉल मध्ये तुम्हाला जे काय करता येईल किंवा तुम्ही जेवढे बॅकफुटला आहात ते तुम्हाला विचार करून ही फटकेबाजी करणं तुमच्यासाठी तेवढंच अनिवार्य असेल। नो चान्स। हार्दिक पांड्या बनेल का फलंदाज? केबल नावाचा फलंदाज हार्दिक पांड्यासारखा बनेल का आणि या बॅटिंग मध्ये त्याला काही साधता येईल ते बघणं गरजेचं आहे। कारण संघ आतापर्यंत पाहिलं तर 5 विकेट आणि धावांच्या बाबतीत बोलत तर तो कम्प्लिटली बॅकफुटवर आहे आणि आता गोलंदाजीमध्ये परिवर्तन। श्रवण राऊळ, कमी वयाचा गोलंदाज परंतु मोठी स्वप्न बघणारा गोलंदाज श्रवण राऊळ गेंदबाजी के मोर्चे पर आने वाले चौथे गेंदबाज, राइट आर्म राउंड विकेट। बेहतरीन व्हाइट बॉल,
लग तो रहा था कि ऑफ स्टंप के करीब से गेंद गुजरी है, लेकिन अंपायर का रिव्यू ले लिया है और रिव्यू के लिए बल्लेबाज ने रिव्यू ले लिया है। इस नतीजा निकलता क्या है देखने की आवश्यकता होगी, चेक किया जाएगा। अंपायर वाइड दे रहे हैं, लेकिन फिर भी चेक करना पड़ेगा कि यहाँ असल में हुआ क्या है, सच्चाई को ढूंढना पड़ेगा। यहाँ पर अंपायर बता रहे हैं फेयर डिलीवरी है, और फेयर डिलीवरी होने से ये बॉल यहाँ पर डॉट हो चुकी है। फिर एक बार गेंदबाज अपनी गेंदबाजी में शानदार करता हुआ, कर्तव्यगारी दिखाता हुआ, अपनी गेंदबाजी में अपने लय को ठीक ठाक करता हुआ, बेहतरीन गेंदबाजी, फैंटास्टिक गेंदबाजी, बहुत अच्छा शॉट। कारपेट के सहारे गेंद भाग रही है, फील्डिंग काफी बढ़िया संदेश की, बाएं हाथ से गेंद को फेंका है मैदान के अंदर, लेकिन तब तक बल्लेबाज ने एक रन आसानी से पूरा कर लिया। टीम का स्कोर 1 रन से बढ़ता हुआ बहुत ही स्लो 15 रन 5 विकेट के नुकसान पर। 5 विकेट 15 रन, बहुत ही सस्ते में यहाँ पर पारी को समेटने का प्रयास कर रहे गेंदबाजी। अच्छा शॉट खेला है और मुझे लगता है ये गैप शॉट बाउंड्री के बाहर फरार, 4 रन डीजे। शुभहाशुरे के बल्ले से आता हुआ है तीसरा चौका है, 19 रन स्कोर कार्ड पर आ चुके हैं और वहां पर 5 विकेट भी चले गए दोस्तों। दर्शन डाकी मैदान में इस वक्त मौजूद, बहुत ही हट्टे कट्टे नौजवान, क्रिकेट की परिभाषा में कहा जाए तो ये सबसे डेंजरस खिलाड़ी भी है और सही वक्त पर उतरे मुझे लगता है, क्योंकि जब टीम फंसी हो, रन नहीं आ रहे हैं, रनों का यहाँ पर सूखा पड़ा है भाईजान, तो इस वक्त दर्शन डाकी का बैट चलना बहुत जरूरी हो गया है। दर्शन डाकी ने खेला, बिल्कुल बॉलर के पास भागने की कोई कोशिश नहीं करेंगे, क्योंकि बॉल बिल्कुल गेंदबाज ने उठाई है और यहाँ पर कोई मौका नहीं है दौड़ने का। अभी तक 4 गेंदें खत्म हुई है और इस इनिंग की मात्र 2 गेंदें बाकी है और टोटल स्कोर अब देख रहे हैं 19 रन। रन नहीं बन रहे, मुश्किलें बहुत है। इस वक्त गेंद नो बॉल का इशारा, नो बॉल का इशारा आने से यहां पर बल्लेबाज को कोई आउट होने का खतरा है नहीं और यस रिव्यू ले लिया है। थोड़ा शक पैदा हो गया है, शक की गुंजाइश यहां पर निर्माण हो चुकी है, तो फिर से चेक किया जाएगा। टेक्नोलॉजी काफी आगे बढ़ चुकी है टेनिस क्रिकेट की और वहां पर चेक किया जाएगा, असलियत का पता चलेगा, सच्चाई पता चल जाएगी, उसके बाद ही निर्णय आपके सामने रखा जाएगा। नो बॉल, यस अंपायर ने यहाँ पर बिल्कुल नो बॉल को जो बताया था वही निर्णय कायम रहेगा और फ्री हिट आज की फ्री हिट का मौका है बल्लेबाज के पास। तीसरी फ्री हिट आज की रात में यहां पर बल्लेबाज के फेवर में आती हुई ये मौका है, बड़ा शॉट खेलो दोस्तों और इस सेलिब्रेशन करो, ऐसा मैं कहूंगा आपको। हवा में खेला लेकिन कोई टेंशन की बात नहीं है, रनआउट तो कर सकते हैं, रनआउट का मौका रहता भी है ऐसी वक्त में, लेकिन ऐसा हुआ नहीं है। और यहाँ पर रन संख्या की बात करते हैं तो 22 रन्स 5 विकेटों के नुकसान पर। आखिरी बॉल बाकी है, इस सत्र की आखिरी बॉल आनी बाकी है। स्ट्राइक पर दर्शन डाकी इस वक्त मौजूद है। दर्शन डाकी जानते हैं कि अपनी टीम पूरी तरह से मुश्किल से गुजरी है और रन नहीं आ रहे हैं, यह संकट का वक्त है उनके पास, उनके लिए, और संकट मोचक बनना होगा बड़ा शॉट खेलते हुए। दर्शन डाकी ने ढीला शॉट खेला, कैच की संभावना पहले से थी और इसी के साथ झटका नंबर 6 और डीजे को मौका।
4 षटकांमध्ये फक्त 22 धावा खर्च केल्यात नागेश्वर आवासने आणि त्याच्या प्रत्युत्तरामध्ये शिवबा आशिरे अर्थातच नागेश्वर आवास संघाला फक्त 23 रन्स करायचे आहेत आणि 24 बॉलचा सामना असेल, त्यामुळे हा सामना त्यांच्याकरता जयेश कवळे सोपा असेल, परंतु हा सोपा की कठीण हे तर येणारी वेळ ठरवेल. आपण बेस्ट ऑफ लक देऊया दोन्ही संघांना. चार षटकं आणि 23 धावांची आवश्यकता असेल नागेश्वर आवास संघाला. आणि आता मात्र बॉलिंग करताना निशान डबल पॉवरने बॉलिंग करायला लागेल शिवबा आशिरे संघाला, कारण त्यांच्याकडे कुठला ऑप्शन शिल्लक नाहीये. आणि अशा परिस्थितीमध्ये हा संघ प्रतिस्पर्ध्यांच्या अपोजिट कसा टिकतो, कसा राहतो, कसा उभा राहतो आणि प्रतिस्पर्ध्यांना कसं रोखतो हे पाहणं महत्वाचं असेल, औत्सुक्याचं असेल. आपण थोडा वेळ ब्रेक घेऊया आणि मैदानात पुढल्या सत्रासाठी जाऊया. आणि आम्हाला जोडले जात आहेत खानावचा गोड आवाज मिस्टर निशांत पाटील. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. ज्यांचा आवाज आपण ऐकला तर अर्थातच फाटक सर. गेली कित्येक वर्ष आपण पाहतोय 53 वर्ष ज्यांनी समालोचन पूर्ण केलेले आहे आणि यावर्षी त्यांनी एक वेगळा निर्णय घेण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु आम्ही सगळेजण त्यांना तो निर्णय काही घेऊन देणार नाही आहे. कारण अजून देखील बरेच वर्ष आम्हाला त्यांना समालोचन करताना बघायचं आहे. सो आपण पाहू शकता WTC या चॅनलच्या माध्यमातून स्क्रीनवरती आमचे सगळे मान्यवर कित्येक वर्ष या मंडळासाठी झटलेले आहेत, किंबहुना हे मंडळ टिकवण्यासाठी ज्याने अथक परिश्रम घेतलेले आहेत, अपार मेहनत घेतलेली आहे. आणि म्हणूनच मी अगदी सुरुवातीला सांगितलं की माझ्या आयुष्यामधील हे असं एकमेव मंडळ आहे ज्या मंडळाने 60 वर्ष पूर्ण केलेली आहेत आणि 61व्या वर्षामध्ये पदार्पण केलेलं आहे. नक्कीच साधारणतः 61 हे वर्ष आता उद्या पूर्ण होणार आहे. पण तो नक्कीच आता ही जी यंग जनरेशन आहे किंवा येणारी जी पिढी आहे याने सुद्धा हा वारसा, ही परंपरा, संस्कृती असंच जपत पुढे मात्र जायचं आहे. तसेच मित्रांनो, ही जी स्पर्धा आपण घेत आहोत या स्पर्धेमध्ये अर्थातच मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॅट्समॅन आणि बेस्ट बॉलर यासाठी पहिलाच बॉल खेळत असताना या ठिकाणी डॉट बॉल, तर या तिघांसाठी टी शर्ट देण्यात आलेले आहेत आणि तसेच जो फिल्डर असतो त्यासाठी कॅप देण्यात आलेले आहेत. परंतु ह्या सगळ्या गोष्टी अलिबाग स्पोर्ट्सचे ओनर अर्थातच आपण पाहिलं तर सागर पाटील म्हणजेच पिंट्या आणि मंदार म्हात्रे या दोघांच्या माध्यमातून हे आम्हाला नक्कीच देण्यात आलेले आहेत. म्हणजे मॅन ऑफ द सिरीज, उत्कृष्ट फलंदाज गोलसाठी टी शर्ट आहे आणि त्याच वेळेला जो खेळाडू असेल म्हणजे उत्कृष्ट फिल्डर त्यासाठी कॅप देण्यात आलेली आहे. तर मी त्यांना विनंती करतोय की आपण आमच्या अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. या अतिथी कक्षामध्ये जे हनुमान किडंबा बागदानचे सदस्य आपली आतुरतेने वाट पाहत आहेत. आपण एक दातृत्व आहे आपल्याकडे देण्याची किमया आहे आणि त्यासाठी नक्कीच आम्ही तुमचा या ठिकाणी सत्कार सन्मान करण्यासाठी इच्छुक आहोत. सो विनंती आहे आपण लगेच यायचं आहे. मैदानावरती जाऊया. येथे मात्र सरळ गेला चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धाबांसाठी. शिवबा हाशिवर एका बाजूला, दुसऱ्या बाजूला आपण संघ पाहिलं तर नागेश्वर आवास या दोन संघादरम्यान ही लढत आहे. आणि कित्येक वेळेला आपण पाहिलं तर आवास आणि हाशिवरे संघ एकमेकांसोबत आले. कधी हाशिवरे संघ विजयी झाला, कधी आवास संघ विजयी झाला. परंतु यावेळेस बॅटिंग करत असताना एक मनामध्ये मानस ठेवलं होतं की आम्हाला साधारण 4 ओव्हर्समध्ये 50-60 धाबा बनवायचे आहेत. तेवढ्या धावा काही झाला नाहीये आणि तोच दबाव, दडपण आपल्या संघावरती पाहायला मिळते. पहिल्याच बॉलवरती येथे नक्कीच
डॉट बॉल, सेकंड बॉल सुद्धा डॉट, तिसऱ्या बॉलवरती 4 धावा आणि चौथ्या बॉलवरती मात्र पुन्हा एकदा डॉट. आता 20 बॉलला 19 धावा दफलगावती पूर्ण करायची आहेत. 20 बॉल 19 धावा, काय घंटा पाहिजे होती. अजून देखील मॅच मी म्हणेन आहे. आहा, हलक्या त्यांनी स्टिअर करण्याचा प्रयत्न, बॉटम हँडचा वापर करून नक्कीच या ठिकाणी स्टिअर करायचं होतं, परंतु संपर्क झाला नाहीये. 5 बॉल्स इथे टाकले गेले. 5 बॉल्स मध्ये 4 बॉल डॉट आहेत आणि एकच चौकारचा अपवाद वगळता चांगली गोलंदाजी पाहायला मिळते गोलंदाज भूषण कडवेच्या माध्यमातून. शेवटचा बॉल असेल, लास्ट बॉल ऑफ दी फर्स्ट ओव्हर. शेवटला बॉल स्विच करण्याचा प्रयत्न, या ठिकाणी मात्र बिहाइंड द बॉल गेला आणि पंचांचं बोट आकाशाकडे, फलंदाज बाद. अठरा बॉल मध्ये 19 धावांची गरज, 18 चेंडूने 19 धावा. मी म्हणेन मॅच दोनही संघांकडे आहे. दोन्ही संघ इथून जिंकण्याची सुरुवात करू शकता, कारण शिवबा आशिवरे संघ देखील असा संघ आहे जो शेवटच्या क्षणापर्यंत झुंज सदैव देत असतो. आणि दुसऱ्या बाजूला आवाज संघ म्हटलं की आवाज संघामध्ये चांगले फलंदाज आहे. कित्येक वर्ष आपण पाहिलं तरी आवाज संघाने आपलं वर्चस्व आणि प्रभुत्व या क्रिकेटच्या खेळामध्ये ठेवलेलं आहे. याही वेळेला नक्कीच बॉलिंग करत असताना गोलंदाजाने प्रभावी करणारी गोलंदाजी, मोहित करणारी गोलंदाजी मैदावती केली आहे. आणि बॅटिंग करत असताना थोडीशी दमछाक, स्ट्रगल, संघर्ष पहिल्या ओव्हरमध्ये पाहायला मिळाला. एक चौकाराचा अपवाद वगळता भूषण कडवेने प्रभावी करणारी गोलंदाजी मैदावती केली आहे. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली. येस, या ठिकाणी भूषण मोकल असं नाव आहे गुरुजी. या ठिकाणी कडवे असं टाकलं होतं, परंतु येस, भूषण मोकल आपण पहिल्याच ओव्हरमध्ये एक गडी बाद 4 धावा दिलेल्या आहेत. येणारे 18 बॉलमध्ये 19 धावांची गरज. मंथन टाकी मैदानात आलेला आहे. बघा, मॅच मध्ये तुम्ही शेवटच्या क्षणापर्यंत झुंज द्यावी लागेल, श्वास सोडायचा नाहीये. कित्येक साऱ्या मॅचेस आपण पहिल्या टेनिसच्या खेळामध्ये, या क्रिकेटच्या खेळामध्ये आपण एक अंदाज बांधतो, पण शेवट रिझल्ट काहीतरी वेगळा असतो आणि तोच रिझल्ट याही वेळेला आपल्याला मॅच मध्ये पाहायला मिळेल. जरी असं वाटत असेल की बॅटिंग करणारा संघ आरामात जिंकेल की काय, पण तो शेवटी मॅच आहे. दोन्ही संघ या ठिकाणी जिंकण्यासाठीच आलेले आहेत, पण तो स्पर्धा म्हटले की कोणतरी जिंकणार, कोणतरी हरणार आहे. सागर पाटील, पिंट्या प्लीज, आपल्याला विनंती आहे, आपण लगेच मात्र यायचं आहे. या ठिकाणी बघा, शक्तीचा वापर होत नाही तिथे युक्तीचा वापर केला. ठडमॅनच्या दिशेने चेंडू गेला सरळ सीमा रेषा पार, येतो चौकार. चला आपण या लगेच, आपण नक्कीच आपल्या दानत आहे, दातृत्व आहे. अलिबाग स्पोर्ट्स या चॅनलच्या, अर्थातच या शॉपच्या माध्यमातून आपण पाहिलं तर आम्हाला 3 टी शर्ट आणि कॅप देण्यात आलेली आहे. त्याचे मालक आहेत सागर पाटील आणि मंदार यांना विनंती आहे, आपण लगेच अतिथी कक्षाची यायचं आहे, कारण या मंडळासाठी त्याने 3 टी शर्ट आणि कॅप देण्यात आलेली आहे. या स्पर्धेमधील मॅन ऑफ द सिरीज असेल, बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर आणि उत्कृष्ट खेळाडू यासाठी कॅप, असे 3 टी शर्ट आणि कॅप देण्यात आलेली आहे. पुन्हा एकदा मॅच दिशेने पहिल्याच बॉलवरती चौकार, दुसऱ्या बॉलवरती डॉट आलेला आहे. 16 बॉलमध्ये 15 धावांची गरज. बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आलेला आहे आणि मात्र कॅच ड्रॉप केलेली आहे. अजूनपर्यंत तुम्ही आत्मविश्वास हा तुमचा नक्कीच पाहिजे, कारण तसं पाहायला गेलं तर ही टेनिस क्रिकेटची मॅच आहे. या मॅच मध्ये कधी काही होईल असा नेम नाहीये. 6 बॉलमध्ये 36 धावा निघत असतात. 6 बॉलमध्ये 6 धावा सुद्धा करताना कित्येक वेळेला फिल्डिंग करणारा संघ जिंकलेला आहे. ही डोळ्यासमोरची उदाहरण आहे. त्यामुळे येथे शेवटच्या क्षणापर्यंत झुंज द्यावी लागेल, थोडीशी मेहनत घ्यावी लागेल, कारण मोठी स्पर्धा आहे, नाईटची स्पर्धा. या स्पर्धेमध्ये खूप सारी बक्षिसं सुद्धा आहेत, त्यामुळे आता तो संघर्ष कंटिन्यूस तुम्हाला ठेवावा लागेल. चांगला बॉल आहे, प्रचंड वेग, टप्पा पडला तर नंतर अनपेक्षित बाउन्स पाहायला मिळाला, पण तो व्हाईट बॉलचा इशारा या ठिकाणी मात्र पाहायला मिळाला. आणि शिवबा हाशिवरे या संघाने मात्र रिव्ह घेतलेला आहे. पाहूया इथे आता काय घडणार, काय बिघडणार आहे. तोपर्यंत आपण या ठिकाणी जय उमंग क्रीडा मंडळ बागदंड या मंडळाचे सगळे सदस्य आहेत,
जे आपापल्या पद्धतीने माग मेहनत घेत आहेत. कोणी सीमारेषालगत उभे आहेत, कोणी या ठिकाणी मॅनेजमेंट करत आहेत. व्हाईट बॉलचा इशारा दिलेला आहे या ठिकाणी पंच राजेश पाटील थर्ड अंपायर. त्यामुळे हा व्हाईट बॉल आहे. एक धाव एक्स्ट्रा ऍड होईल. दर्डे गुरुजी आपण पाहिलं तर ज्यांनी ज्यांनी सफेद टी शर्ट बघा परिधान केलेले आहेत ते सगळे या मंडळाचे सदस्य आहेत. आपल्या हाताला जे काम मिळेल ते करण्याचा प्रयत्न करत आहेत. सकाळी अर्थात संध्याकाळी जेव्हा ही मॅच सुरू होण्या अगोदर उपाध्यक्षांनी जेव्हा मिटिंग घेतली तेव्हा मिटिंगमध्ये सांगितलं की आपल्या सगळ्यांचं सहकार्य या स्पर्धेचे नक्कीच एक यशस्वी होण्याचं सूत्र आहे. आणि म्हणूनच प्रत्येक जण खूप चांगली मेहनत घेत आहोत. गेली 60 वर्ष या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने आपण मेहनत घेतली आहे. आणि छोटम शेठ यांनी सुद्धा मनोगतामध्ये सांगितलं की 60 वर्ष एवढे सगळेजण एकत्रित राहणं हे फार मोठी गोष्ट आहे. कारण आता बघा गावामध्ये एका आळ्याडीमध्ये 2-2 भाग झालेले आहेत, परंतु इथे तसं नाहीये. कारण कित्येक वर्ष आपण पाहतोय हे सदस्य या मंडळातील सगळे आमचे सदस्य आहेत ज्यांनी चांगली मेहनत घेतलेली आहे. बघा काही या गावातील साधारणतः 50% ते 60% किंवा 70% म्हणूया हे सगळी लोक आपल्या कामानिमित्त बाहेर आहेत, परंतु अशा वेळेला सगळे एकत्रित येतात आणि चांगलं काम करत आहेत. आहा, इथे मात्र टप्पा पडला, मात्र निर्धाव चेंडू. आता मॅच मध्ये रंगत आणण्याचं काम मात्र केलेलं आहे. 12 बॉल मध्ये 13 धावेंची गरज. धावफलकावरती धावसंख्या 10 मात्र झालेली आहे. बघा शिवबा हाशिवरेने या मॅच मध्ये किंवा या सामन्यामध्ये आम्ही हा सामना जिंकू शकतो हा आशावाद निर्माण केलेला आहे. प्रतिस्पर्धी संघावरती दबाव टाकलेला आहे. प्रतिस्पर्धी संघाला थोडं का होईना परंतु इथे प्रेशर काढे आणलेलं आहे. 12 बॉल मध्ये 13 धावींची गरज. इंडिया विरुद्ध साऊथ आफ्रिका मॅच होती तेव्हा 30 बॉल मध्ये 30 धावींची गरज साऊथ आफ्रिका संघाला होती. सगळ्यांना वाटलं की आता भारतीय संघाच्या हातातून हा सामना गेला की काय, परंतु तोही सामना आपल्या भारतीय संघाने जिंकला आणि वर्ल्ड कप नावावरती केला होता. त्यामुळे या क्रिकेटच्या खेळामध्ये मी एकच सांगेन की छत्रपती शिवाजी महाराज नेहमीच म्हणायचे जिंको किंवा हारो शेवटला क्षणापर्यंत झुंज देणं प्रत्येकाचं काम आहे. ते काम आता दोन्ही संघ करत आहेत. आहा, प्रचंड वेग आहे. खोर टप्प्याचा बॉल, एक सिंगल मात्र धाव घेतली, स्ट्राईक रोटेट केली. एक सेन्सिबल क्रिकेट मैदानावरती एक धावेने संघ आता 11 या धावसंख्येवरती पोहोचलेला आहे. येणारे 11 बॉल आणि 12 धावेंची गरज. चेंडू आणि धावांमध्ये अंतर पाहिलं तर फक्त एकच आहे, परंतु आता हे अंतर वाढवावं लागेल ते म्हणजे शिवबा हाशिवरे संघाला. आणि दुसऱ्या बाजूला अशाच पद्धतीने घ्यावं लागेल. कधी एक धाव, कधी 2 धावा, कधी एखाद मध्येच चौकार. म्हणजे हे इनिंग संमिश्र स्वरूपाची पाहायला मिळाली. आता 10 ला 11 करायचे आहेत. बघा आजच्या दिवसामध्ये अलिबाग तालुक्यामध्ये टोटल 3 ठिकाणी नाईट स्पर्धा चालू आहेत. एक म्हणजे आपले बागदंडीची नाईट स्पर्धा, दुसरी गावदेवी झिराटची स्पर्धा आणि तिसरी राजन स्पोर्ट्स बेलोशीला स्पर्धा. या तीनही नाईटच्या स्पर्धा आजच्या दिवसाला आपल्याला संबंध अलिबाग तालुक्यामध्ये पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं प्रज्वल डाकी. मोठा फटका खेळायचा होता. दर्शन डाकी त्या ठिकाणी आहे. धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. एक सिंगल धाव मात्र घेतली आहे. एक एक धावेने संघ पुढे सरकत आहे. बॉल टू रन्स अशा पद्धतीने चित्र. आता 9 बॉल मध्ये 10 धावा पूर्ण करायच्या आहेत. 9 बॉल्स आणि 10 धावा. काहींना वाटलं की ही मॅच 2 ओव्हर्स मध्ये संपवतील की काय, परंतु आताची परिस्थिती पाहिली तर ही मॅच मग शेवटला बॉल पर्यंत जाणार यामध्ये शंका नाहीये. फुलटॉस बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बन बाउन्स. आहा, चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. क्रिकेटच्या खेळामध्ये कित्येक वेळा सांगितलं की तुम्ही एखादी मॅच फक्त बॅटिंगमुळे जिंकू शकत नाही, फक्त बॉलिंगमुळे जिंकू शकत नाही. त्यामध्ये तुमची बॅटिंग, बॉलिंग, क्षेत्ररक्षण, त्याच वेळेला तुमचा थ्रो या सगळ्या गोष्टींचा परिपाक असतो आणि त्यामुळेच तुमचं जे सत्र आहे ते सक्सेसफुल होत असतं. 8 बॉल मध्ये 8 धाव्यांची गरज. चांगला फटका, पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहे. एक धाव तर घेतली आहे. आता 7 ला 7. काय टफ फाईट ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. प्रेक्षकांना अजून सुद्धा अंदाज लावता येत नाहीये की इथून कोणता संघ विजय होणार. दोनही संघाने विजयाची सांगड या मॅच वरती केलेली आहे, परंतु एक जिंकणार एक हरणार, कारण ही स्पर्धा आहे. स्पर्धेमध्ये कोणतरी जिंकतो कोणतरी हारतो हे नेहमीच समीकरण आहे. 7 बॉल मध्ये 7 धावेंची गरज.
आहा, इथे मात्र खोल टप्प्याचा बॉल त्रिफळा उद्ध्वस्त फलंदाज बॅटिंग करत असताना समीर पारकर बॅक टू द पवेलियन. तर आपण इथे एक सन्मानाकडे बोलतोय, ज्यांनी आपल्याला इथे उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज तसेच मालिकावीर तसेच उत्कृष्ट क्षेत्ररक्षक यासाठी टी शर्ट्स तसेच कॅप दिलेली आहे. त्यांचा सन्मान आपण इथे करणार आहोत. अलिबाग स्पोर्ट्सचे कर्तेधर्ता मालक आपण पाहतोय सागर पाटील याचा सन्मान तसेच मंदार म्हात्रे यांचा सन्मान मंडळाच्या वतीने करत आहोत. तर महेश पाटील यांना विनंती असेल, आपण सागर पाटील याचा सन्मान करायचा आहे, जे की अलिबाग स्पोर्ट चे मालक सागर पाटील यांचा सन्मान होत आहे. महेश पाटील यांच्या हस्ते आपण माईचे उबदार शाळ आणि पुष्पगुच्छ देऊन तसेच एक सन्मान चिन्ह देऊन त्यांचा आपण सन्मान करत आहोत. थँक्यू सागर. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. सागरचा सत्कार होत असताना आपण पाहतोय. सागर म्हटलं की सासवणे गावातील दिघोडीमधील एक उत्कृष्ट असा फलंदाज, ज्याला कित्येक वर्ष ग्रामीण संघातून खेळत असताना आपण पाहिलेलं आहे, किंबहुना अलिबाग तालुक्यामधील व्यावसायिक स्पर्धेमध्ये सुद्धा खेळताना पाहिलं. पहिलाच बॉल डॉट आलाय मैदानावरती. दुसरा बॉल इथे मात्र घरंगळत हा चेंडू खेळाडूच्या हातामध्ये आला. एकच धाव घेतलेली आहे. आता येणारे चेंडू असतील ते म्हणजेच इथे 4 आणि 4 बॉल मध्ये 6 धावेंची गरज. 17 धावा धाफलकावरती आलेल्या आहेत. 4 बॉल 6 धावेंची गरज. आंतरराष्ट्रीय नियमानुसार कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे. मॅच होती कुठे आणि मॅच आली कुठे. दर्णे गुरुजी 24 बॉल मध्ये 23 धावा तर करायच्या होत्या, परंतु क्रिकेटचा खेळ आहे. आता समीकरण पहा, चेंडूंमधलं आणि धावांमधलं अंतर मात्र 2चं आहे. 4 बॉल मध्ये 6 धावेंची गरज असताना एक अतितटीचा सामना, एक काटेकी टक्कर मात्र मैदानावरती पाहायला मिळते. कोणता संघ जिंकणार? पुन्हा एकदा गोलंदाज जयेश मोगल. आहा, येथे मात्र टप्पा थोडा मागे घेतला आणि चेंडू मात्र सळ गेला सीमारेषेच्या दिशेनं. चौकार. थँक्यू निशा. थँक्यू. तर जी बाउंड्री लाईनच्या बाहेर कोणी शेकोटी पेटवले त्यांनी तुरंत विझवायचे आहे. बाउंड्री लाईनच्या जे बाहेर शेकोटी कोणी पेटवले. थँक्यू सो मच. 3 सर. बॉल मध्ये 2 धावेंची गरज. पुन्हा एकदा चांगला बॉल आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल धाव मात्र घेतलेली आहे. आता 2 बॉल मध्ये 1 धावेची गरज. कोणता संघ जिंकणार? अंतिम बॉल पर्यंत ही मॅच पोहोचणार का? 2 बॉल मध्ये 1 धावेंची गरज आहे. विचार विनिमय मैदानावरती करण्याची गरज आहे. परंतु यावेळेला आपण पाहायला गेलं तर शिवबा हाशिवरे संघाने ज्या पद्धतीने संघर्ष केला, किंबहुना प्रतिस्पर्धी संघावरती जो दबाव आणलेला आहे, तो नक्कीच वाखाणण्याजोगा आहे. दुसऱ्या बाजूला आपण संघ पाहिला तर दुसऱ्या नागेश्वर आवास या संघाने सुद्धा चांगल्या पद्धतीने टफ फाईट केलेली आहे. मोठा फटका, विजयी फटका या मॅच मध्ये होतोय. नागेश्वर आवाज संघ विजयी. मॅच मधील विनर आणि या मॅच मधील विनर लगेच आपण टॉस करणार आहोत. त्यांचा सेकंड राऊंडचा सामना निशांत दादा मॅन ऑफ द मॅच डिक्लेअर करायची आहे. तसेच मॅन ऑफ द मॅच
अर्थातच नो डाऊट बॅटिंग करत असताना 5 धावा केलेल्या आहेत, 7 धावा केलेल्या आहेत आणि बॉलिंग करत असताना मैडन ओव्हर आणि त्यामध्ये 2 विकेट्स देखील प्राप्त केलेल्या आहेत. असा समीर पारकर ठरतोय मॅन ऑफ द मॅच. नो डाऊट समीर पारकर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. आपण त्याला एक सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात. समीर पारकरला विनंती आहे मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी घेण्यासाठी यायचं आहे. समीर पारकर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच, सामनावीर. तर तत्पूर्वी आपण नाणेफेक घेणार आहोत. एका बाजूला असेल जय गणेश पानतवणे, तसेच दुसऱ्या बाजूला आता जो सामना झाला त्या संघाचा विनर कॅप्टन नागेश्वर आवाज संघाचा. सामना 4 षटकांचा असेल. हेड्स आणि टेल्स कोण कॉल करतोय? पानतवणे संघाचा कॉल असेल. हेड कॉल आहे, पाहूया. हेड्स. काय निर्णय असेल? गोलंदाजी. तर किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल तुमचा? 40च्या आत ठेवण्याचा प्रयत्न असेल. नक्कीच. आता दव सुद्धा पडलेला आहे तर स्ट्रॅटर्जी बनवावी लागेल तुझी. तर पहिला जर विचार केला तर चांगली गोलंदाजी झाली होती, तसे फलंदाजी सुद्धा अष्टपैलू कामगिरी अक्षयने सुद्धा केली होती. तर काय सांगशील अक्षय बद्दल? नाही, अक्षयचे थोडा अनफिट आहे त्यामुळे, परंतु गोलंदाजी चांगली झाली तर मॅच मध्ये येऊ शकतो. नक्कीच बेस्ट ऑफ लक असेल. तर आपण पुन्हा एकदा वळतोय मॅन ऑफ द मॅचचा किताब समीर पारकर याला देतोय. श्रीकांत पवारला विनंती असेल त्याने सन्मान चिन्ह देऊन त्याचा सन्मान करायचा आहे. या सामन्याचा सामनावीर समीर पारकर याला आपण गौरवण्यात येत आहे. तसेच नेक्स्ट मॅच साठी आपण मी घेऊन जातोय विकासदास साखर यांच्याकडे. धन्यवाद. महत्वपूर्ण लढत या ठिकाणी बघायला मिळणार आहे. जय हनुमान पानथवणे विरुद्ध रणजित एंटरप्राइजेस आवास पुरस्कृत नागेश्वर आवास. या 2 संघांदरम्यान हा दुसऱ्या फेरीचा सामना होणार आहे. अतिशय महत्वपूर्ण सामना दोन्ही संघांसाठी. प्रत्येक सामना प्रत्येक संघाला महत्वपूर्ण असणार असतो, कारण नॉकआउटची स्पर्धा आहे.